चालेल. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजक. तर आज चिंचोली लिंबाजी येथे पेढे वाटप करण्यात आलेले आहे. तर पेढे वाटप करण्याचं कारण काय? गेल्या महिनाभरापासून काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं. आणि हे आंदोलन उपोषण चालू असताना ज्या नीट पेपर परीक्षेचे पेपर लीक झाले असता 20-21 मुलांनी आत्महत्या केली. आणि या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी भारतभरातून आंदोलन प्रदर्शन त्या ठिकाणी चालू होते. आणि हे आंदोलन उपोषण करत असताना काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असता तर याचा आनंद आम्हाला या ठिकाणी झाला असता. तर आज आम्ही या सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी पेढे वाटप केलेलं आहे की कुठेतरी सरकार या तरुण मुलांपुढे झुकलेला आहे. आणि जो शिक्षणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे, जे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्हा परिषद शाळा बंद त्या ठिकाणी बंद पाडण्यात येत आहे, तर कुठेतरी शिक्षणाचं महत्व वाढण्यासाठी व शिक्षणाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत आहे, या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी काल जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तर खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी जो चुकीचं काम या ठिकाणी करेल, जो शिक्षणाच्या भ्रष्टाचारामध्ये त्याचा हस्तक्षेप राहील, तर अशा भ्रष्टाचारी मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि काल जो या मंत्र्यांनी राजीनामा दिला तर खरंच एक आपल्या भारतीय लोकशाहीसाठी आनंदाचा दिवस आहे. आणि हा आनंदाचा दिवस म्हणून आज आम्ही या सर्व गावकऱ्यांना पेढे वाटप या ठिकाणी केलेला आहे. तर मी या सर्व तरुण मुलांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जो आपल्या शिक्षणाच्या अधिकारासाठी, आपल्या तरुण मुलांच्या भविष्यासाठी जो पुढाकार घेऊन ते आंदोलन उपोषणामध्ये सहभागी झाले ते, तर मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.